नमस्कार मित्रांनो, मी विनोद निकम हॅलो सर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज मी आपल्यासमोर जे नंबर सिस्टम आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं मी शॉर्ट ट्रिक्स दाखवणार आहे. नंबर सिस्टमची मोस्टली जी गणित येतात ती स्टाफ सिलेक्शन्स, रेल्वेज या टाईपला येतात आणि न्यूमेरिकलचे जे सम्स जसं मी मागच्या वेळेला दाखवलं होतं ते तुम्हाला बँकिंग, इन्शुरन्स इथे कामाला येतात. पण या कसं असतं की जेव्हा आपण काही कॅल्क्युलेशन पार्ट शिकत असतो आणि मला असं वाटतं जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करता तेव्हा बेसिक कॅल्क्युलेशन, बेसिक गोष्ट तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून मी या माझ्या सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला बेसिक कॅल्क्युलेशन कसं असतं त्यातले काही 5-10 सम्स दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला समजेल. मला असं वाटतं की बऱ्याचशा ज्या परीक्षा येतात त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना असे काही सम्स बघून जी भीती वाटते आणि जे नॉर्मल म्हणजे ॲव्हरेज स्टुडंट्स पण असतात किंवा बिलो ॲव्हरेज पण असतात त्यांना मॅथमॅटिक्सची भीती निघण्यासाठी मी या टाईपचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. आणि जसं तुम्हाला म्हटलं की मी स्वतः 14 एक्झामिनेशन पास केलेले आहेत आणि या प्रकारच्या परीक्षा दिल्यानंतर आज जे मी तुम्हाला शिकवतो आहे त्यातला कुठला अनुभव मला तुमच्यामध्ये शेअर करायचा आहे. आता आपण याच्यामध्ये बघूया की बेसिकली असे जे सम्स असतात त्या सममध्ये जेव्हा तुम्ही सम बघता त्या सम बघितल्यानंतर नक्की हे काय असतं. आता हे डॉट 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 आहे म्हणजे हे मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन साईन आहे. आणि जेव्हा तुम्ही हे सम करता तेव्हा तुम्ही एक्सची व्हॅल्यू काय आहे ना, कारण तुम्ही हे संपूर्ण मल्टिप्लाय केलं आणि ॲड केलं आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड करायला गेलात तर ते खूप लेंदी सम होतं. मात्र आपल्याला काही सेकंदामध्ये असे सम सोडवायचे असतात. तर अशा टाईपच्या सममध्ये काय करायचं मित्रांनो की आपल्याला ह्या सममध्ये हे जे लिहिलेलं आहे ह्या सममध्ये आपण जर बघितलं की इथे 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 हे कॉमन आहे बघा. 1 2 3 नंतर 2 3 4 नंतर 3 4 5 आणि मग 4 5 6. ओके, म्हणजे 1 2 3 म्हणजे जर तुम्ही बघितलं तर यामध्ये 1 2 3 हे कॉमन आहे. हा 1 आहे, इकडनं इथं 2 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे. म्हणजे बरोबर सिरीजमध्ये हे सम दिलेलं आहे. आता तुम्ही करत असताना यातली जी लास्ट असतं, लास्ट नंबर हे जर तुम्ही बघितलं तर लास्ट नंबर जो आहे ते तुम्ही लक्षात घ्यायचं की याचा लास्ट नंबर आहे 4. हे लक्षात घ्यायचं, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आता याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला हे बाकी सगळं म्हणजे शॉर्ट ट्रिक तुम्हाला दाखवते म्हणून तुम्हाला ही मेथड लक्षात असणं फार आवश्यक आहे. इथे काय करायचं, कुठलाही जर तुम्हाला हे सम सॉल्व करत असेल तर नेहमी 1/4 नी मल्टिप्लाय करायचं आणि ब्रॅकेटमध्ये तुम्ही असं करायचं. हा शॉर्ट ट्रिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. हा जो 4 आहे हा 4 डिवाइड बाय याच्यापेक्षा मोठी संख्या कुठली, नेक्स्ट नंबर कुठला आहे 5, नंतर 6 आणि नंतर 7. बघा परत बघा कसं केलं आहे की हा जो 4 नंबर आहे हा इथे लिहायचं. हे 1/4 बाय डिफॉल्ट झालं, हे तुम्ही लक्षातच ठेवायचं. म्हणजे हे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं, सॉल्व करण्याची गरज नाही कारण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे सगळं करायचं आहे. आणि नंतर तुम्ही हा 4 डिवाइड बाय हा जो नंबर आहे नेक्स्ट 5, 4 नंतर 5 मल्टिप्लाय 6 आणि मल्टिप्लाय 7 करायचं. आता तुम्ही जर डिवाइड केलं तर तुम्हाला सिम्पली काय होणार, हे 4 आणि हे 4 कॅन्सल होणार. ओके, आणि वरती काय येणार की 7 एके 7 म्हणजे 7 डिवाइड बाय 5 6 जा 30 म्हणजे डायरेक्ट तुम्हाला आन्सर हा येईल 7/30. परत बघा इथे तुम्हाला मी काय सांगितलं की तुम्ही हे 4.5.6 जे आहे हे जे नंबर आहेत याच्यामध्ये तुम्ही फक्त काय केलेलं आहे की या नंबरमध्ये हा जो 4 आहे, ओके, 4 मल्टिप्लाय बाय इथे 5 × 6 × 7. ओके, आणि हा जो ब्रॅकेट आहे हा पूर्ण ब्रॅकेटला तुम्ही 1/4 नी मल्टिप्लाय करायचं आहे. बाय डिफॉल्ट एक करायचंच आहे. मग तुम्ही एक कॅन्सल होणार आणि 7 × 1 7 आणि 6 × 5 30. आता कुठलाही सम अशा प्रकारचं सॉल्व करताना ही मेथड तुमच्या लक्षात दिसली पाहिजे की या मेथडनीच तुम्हाला सम करायचं आहे. आता बघा हा सम आहे. काय मी तुम्हाला सांगितलं आहे की जो नंबर आहे लास्टला जो नंबर आहे 1 5 6.7 याचा करत असताना
काय करायचं, बाय डिफॉल्ट इथे पहिल्यांदा हे कॉमनली 1/4 मल्टिप्लाय करायचं. फक्त हे नंबर्स 1 2 3 2 3 4 3 4 5 4 5 6 5 6 7 असं आलं पाहिजे. नंतर मग तुम्ही काय करणार, हा 4 इथे आल्यानंतर आता तुम्ही नंबर छोटा कुठला आहे, 5 आहे, म्हणजे 5 नंतर येणार संख्या 6 × 7 आणि इंटू काय येणार 8, मग 6 7 8 बरोबर आहे. तर 5 हा नेहमी वरती लिहायला विसरू नका आणि त्या ब्रॅकेटला 1/4 मल्टिप्लाय करायला विसरू नका. तुम्ही जर एक केलं तर 4 1 जा 4 2 जा आणि मग तुम्ही डिवाइड केलं तर तुम्ही डिवाइड केल्यानंतर तुम्ही बघा इझिली डिव्हिजन पॉसिबल आहे. 2 1 जा 2 3 जा, म्हणजे तुम्हाला वरती काय आलं, तुम्हाला वरती आलं तुमचं 5 आणि खाली आले 21. ओके, म्हणजे 5/21 म्हणजे हा सम तुमचा डायरेक्ट आलेला आहे. तर परत एकदा बघा इथे 5 6 7 शॉर्ट ट्रिक असं आहे की हा जो नंबर आहे हा फक्त तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. मग इथे 5 इंटू खाली 6 × 7 × 8 इथे 8 आणि या ब्रॅकेटला 1/4 मल्टिप्लाय करायचं आहे आणि डिवाइड केल्यानंतर ॲज इट इज डिव्हिजन तिथे तेच तुम्हाला समजेल. 4 1 जा 4 2 जा 8. ओके, आणि नंतर मग तुम्ही जेव्हा मल्टिप्लाय कराल तेव्हा 2 1 जा आणि 2 3 जा 6, म्हणजे तुम्हाला 5/21 सात्विक 21 तुम्हाला मिळेल व्हॅल्यू आणि ती डायरेक्टली व्हॅल्यू असेल. मग तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन करताना हे मोठे मोठे सम आल्यानंतर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही आहे. सिम्पली तुम्ही फक्त याच्यातून फक्त हे लक्षात ठेवा आणि एका सेकंदात म्हणजे 10 सेकंदाच्या आत तुम्ही उत्तर काढू शकता. म्हणजे ह्याचा उत्तर काढण्यासाठी तुम्ही पूर्ण हे मल्टिप्लाय करून तुम्ही ॲड करणार आणि उत्तर काढणार, तुम्ही डायरेक्टली हे उत्तर काढू शकता. दुसऱ्या टाईपचे सम्स आहेत हे रूटचे. आता इथे सुद्धा प्रत्येक ठिकाणी आपण शॉर्ट ट्रिक मेथड वापरणार आहे. मित्रांनो हे कसं आहे बघा, हे मल्टिप्लिकेशन साईन आहे, √2 √2 √2 √2 √2. आता इथे जेव्हा तुम्ही करताय तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की करत असताना आपण पहिल्यांदा काय करायचं इथे की हा जो बेन 2 आहे हा 2 घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला किती 2 आहेत, 1 2 3 4 5 म्हणजे 2⁵ झालं. म्हणजे हा न्यूमरेटर आहे हा डिनॉमिनेटर आहे. तर डिनॉमिनेटरमध्ये हा जो बेस आहे 2 घेतला आहे, नंतर 2 किती वेळा 5 वेळा, तर 2⁵. मग आपल्याला काय येणार 2⁵ किती येणार 32. 2⁵ 2 5 वेळा केले 2 2 2 5 वेळा केले 1 2 3 4 5, म्हणजे तुम्ही 4 8 16 32 येणार बरोबर आहे. आणि इथे फक्त याच्यापेक्षा एक कमी म्हणजे 31. बघा तुमचं उत्तर काय येईल, टू 31 आपण हे फक्त याच्यात थोडंसं करेक्शन करा. टू 31/32 हे याचा आन्सर आहे. तर तुम्ही जेव्हा हे सम कराल तेव्हा हे लक्षात घ्या की 2² किंवा 2 5 किंवा 231/32 आणि 40 फक्त हे ऑप्शनमध्ये थोडंसं करेक्शन करा. तर जेव्हा तुम्ही हे सम्स कराल त्या वेळेला तुमच्या लक्षात आलं पाहिजे की बेसिक मेथड काय. आता उद्या इथे समजा तुम्हाला नवीन सम आला, याच्यामध्ये अजून एकदा सम तुम्हाला दिलं, थ्री 3 3 3 ओके, आणि इथे तुम्हाला रूट दिलं आहे याचं, मग तुम्ही काय करणार इथे तुम्ही इथे सिम्पली ह्या मेथड यूज करणार. 3 जे आहे ॲज इट इज 3 4 वेळात, मग 3⁴ मग किती येणार 3 वेळा असतील तर तुम्ही 21 लिहिणार. 27 9 3 27 3 3 9 9 27 27 3 81 म्हणजे 3:4 किती 81. इथे किती येणार 80. म्हणजे हे जे 3:4 आहेत हे तुम्ही 4 वेळा 3 लिहिलेत, हे किती येणार 81. मग तुम्ही ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला काहीच करायचं नाही आहे. मग आपल्याला उत्तर डायरेक्टली तुम्ही ऑप्शनमध्ये चेक करायचं 4 वेळात
मग 4 वेळा इथे 3 तर कॉमन येणार, मग 4 वेळा तर मल्टिप्लाय करायचं पटकन आणि तुम्ही उत्तर फाइंड आउट करता. म्हणजे इथे तुम्ही या मेथडनी इझिली उत्तर फाइंड करू शकता. तर तुम्हाला मी एक एक वेगवेगळे प्रकार दाखवतोय म्हणजे तुम्हाला समजायला की किती इझी आहेत. आता इथे पण बघा, इथे तुम्ही जर कॉमनली बघितलं तर पहिल्यांदा तुम्ही बघा इथे हा सम पहिला करूया, मग आपण त्या समकडे येऊया. आता या सममध्ये तुम्ही जर बघितलं तिथे 63 दिलेलं आहे आणि नंतर 2√63 असं ते पुढे कंटिन्यू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही हे जर कंटिन्यू केलं तर हे इन्फिनिटी साईन येईल इथे, म्हणजे हे असं असंख्य कंटिन्यू राहील. आता प्रॉब्लेम असा आहे की इथे हा जो 2 आहे, हा 2 म्हणजे ह्या 63ला आपण स्प्लिट करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाय करताना 63 मध्ये काय 9 7 63 असं, म्हणजे इथे आपण करताना जर इथे आपण 2 नंबर असे घेतले की ज्याच्यामध्ये 9 आणि 7, तर गॅप कितीचा आहे, 2चा आहे की नाही याच्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये मोठी संख्या कुठली आहे की +9 का -9, तर इथे हा जो साईन आहे हा +9 आणि हे +7 आहे. ओके, मग आपल्याला नंबर कुठला मिळणार, हे डी ऑप्शन +9. तर तुम्हाला सिम्पल आहे. मग इथे काही नाही आहे, फक्त हे 2 जे आहेत त्याचा डिफरन्स बरोबर मॅच झाला पाहिजे. आता इथे डिफरन्स समजा असं असेल की तुम्हाला संख्या ही येताना वेगळी संख्या असेल तर डिफरन्स तुमचा मॅच झाला नसेल तर तुम्हाला ती संख्या काढणं कठीण जाईल. मग तुम्हाला या टाईपचे जे सम्स आहेत, या टाईपच्या सममध्ये तुम्ही जेव्हा ह्या सम्स टाईपचे करता तेव्हा हे मोठे मोठे सम बघून घाबरू नका, बघत्या क्षणीची उत्तर येऊ शकतात. आता हा सम बघा, 5चा सम, याच्यामध्ये 143 आहे आणि परत डिफरन्स 2 आहेत. 143 स्प्लिट करायचं कसं येणार, म्हणजे कुठेतरी तुम्हाला ह्या नंबरला डिवाइड करणारा तुम्हाला 11नी भाग जातं का बघा. याच्यात 11नी भाग गेलं तर 11 1 जा 11, ओके, आणि 11 3 जा 133, म्हणजे 11 आणि 13 हे 2 फॅक्टर येतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर 143 जो नंबर आहे, 143 नंबर आहे, याचे 2 फॅक्टर लिखतात, एक 13 आणि एक 11, आणि डिफरन्स दोघांमधला बघितला तर तुम्हाला 2च येईल. म्हणजे याच्यामध्ये काय येईल, सिम्पली डायरेक्टली 13 ही उत्तर येईल, +13. आता इथे अजून एक गोष्ट, समजा हा सम आहे आणि हा सम आहे, इथे समजा मायनस साईन असतं किंवा इथे मायनस साईन असती, समजा +2 जागी इथे मायनस असतं, इथे मायनस असतं, तर मग काय केलं असतं की 9 आणि 7 मध्ये आपण काय घेतलं असतं की 7 घेतलं असतं. ओके, जर आपल्या साईनमध्ये साईन प्लसच राहणार पण 7 म्हणजे +7च येणार, -7 येणार नाही जर ऑप्शन तसं असेल तर. आणि या सममध्ये त्या सममध्ये जे आपण केले आता सम, या सममध्ये सुद्धा जर मायनस साईन असतं तर मग काय असतं, 14 13 आणि 11 मध्ये स्मॉलेस्ट नंबर कुठला 11, तर मग +11 आले असते. तर मित्रांनो, आपण हे जे 5 सम बघितले, ह्या 5 सममध्ये बेसिकली आपण जे फॉर्म्युलाज बघितले त्या एकदा जस्ट रिवाईज करूया, तुम्हाला जस्ट आयडिया येईल की आपण हे सम कशा टाईपचे केले होते. ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं, 1 2 3 हे जे नंबर्स आहेत कंटिन्यूस होते आणि मग आपण लास्टला 4 5 6 होतं. तर आपण काय केलं की 4 जो नंबर आहे तो आपण ते घेतला, 4च्या खाली 4च्या नेक्स्ट नंबर 5 मल्टिप्लाय 6 आणि मल्टिप्लाय 7, म्हणजे 4ला 7नी मल्टिप्लाय, म्हणजे असं आपल्याला अँटी क्लॉकवाईज आपण ते केलं. आणि 1/4 एक कॉमन बाहेर घ्यायला विसरू नका, कारण फॉर्म्युला लक्षात ठेवून तुम्ही केलं तर तुम्हाला खूप मोठं जाईल, कारण तिथे फॉर्म्युला कसा काढला कोणी काढला समजा त्याची गरज नाही आहे, डायरेक्टली आन्सर आला पाहिजे. आणि मग तुम्ही जर डिवाईड केलं तर 7/30 ह्याचं उत्तर डायरेक्टली 7/30 जो आहे तो बेसिक उत्तर याचं तसंच येईल जसं तुम्हाला उत्तर आहे ते. ओके, नेक्स्ट सम हा जो आहे याच्यामध्ये पण तीच मेथड आहे. तर तुम्ही बघितलं तर या मेथडमध्ये 1 2 3 2 हे जे आहे शेवटी 5 6 7 होतं. तर 1/4 जसं आपण सांगितलं फॉर्म्युलामध्ये ॲज इट इज आहे, 5 6 7 नंतर मल्टिप्लाय बाय 8 वरती गेले आणि मग आपण जर डिवाईड केलं तर डिवाईड केल्यानंतर 4 1 जा 4 2 जा 2 1 जा 2 3 जा, म्हणजे वरती किती आले 5 आणि खाली किती आले 21, पण डायरेक्टली आपलं उत्तर 5/21 आलं. या सममध्ये मल्टिप्लाय होतं म्हणजे आधी प्लस नव्हतं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं याच्यामध्ये की बेसिकली हा जो सम आहे त्यामध्ये किती वेळा 5 आहेत, 2 वेळा 5 आहेत,
2 to the power 2⁵ म्हणजे की त्याला 32 आणि 32पेक्षा एक कमी 31 म्हणजे डायरेक्टली आपलं उत्तर तोच आला. या सममध्ये तसंच मी तुम्हाला म्हटलं 1 2 3 4 आहेत तर आपण 3 पॉवर घेतला आपण 81 वरती किती आली 80 खाली 81 म्हणजे आपल्याला हा सम त्याच बेसिसला आलं. आणि या सममध्ये 143 म्हणजे आपण 2 भाग केले 13 आणि 11 इथे प्लस होता साईन जर याची आपण बघितली तर प्लस साईन किती येतात त्याची बेसिकली या समची साईज जी आहे बेसिकली या समची साईज जी आहे ती आपण 13 आणि 11 मध्ये आपण जर बघितलं तर मग ह्या सममध्ये आपण दोघांचं जर घेतलं तर आपण डायरेक्टली याचा आन्सर काढू शकतो कारण 13 आहे मायनस असतं तर आपण 11 घेतला असता आन्सर. इथे सुद्धा सेम आहे 6 63 आपण 7 आणि 9 केलेले आहेत 2 मल्टिप्लाय केलेले आहेत पण याच्यामध्ये आपल्याला प्लस साईन आहे प्लस साईन असल्यामुळे 9 उत्तर आलं +9 आणि जर मायनस असतं तर 7 + 7 उत्तर आलं असतं म्हणजे सिम्पल सम्स होते. तर मित्रांनो या टाईपच्या कॅल्क्युलेशनमध्ये तुम्हाला कुठे काही हवं असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि नक्कीच तुम्हाला हे जे 5 सम मी दाखवलेत हे 5 नसून अशा अनेक 50 प्रकारच्या सम्स तुम्हाला याच्यातून माहिती मिळेल आणि तुम्ही या मेथडनी नक्कीच सॉल्व करू शकाल असं मला वाटतं. आणि येणाऱ्या काळामध्ये मी अशीच एक सिरीज परत एकदा घेईन आणि असं कंप्लीट करताना पूर्ण सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. नेक्स्ट व्हिडिओ आपण लवकरच तुम्हाला रिलीज करू.